नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण 86वा भाग बनवतोय। आता मोसंबी संत्रा फळबागेला भरखते देण्याची वेळ आणि त्यामुळे हा एक महत्त्वपूर्ण आपण एपिसोड बनवतोय। कोणतीही फळबाग असो, खताचं नियोजन करत असताना आपणा सर्वांना माहीत असेल, रसायन खताव्यतिरिक्त आपण जर नुसतं गांडूळ खत, शेणखत, मळीचं खत किंवा कोंबडी खत किंवा अदर कोणतेही खतं, बॅक्टेरिया जरी असेल, हे जरी सोडले तरी रसायन खताशिवाय आपल्याला पाहिजे तसा परिणाम त्या ठिकाणी जाणवत नाही। तर रसायन खत देत असताना प्रामुख्याने आपण बघतो NPK, त्याच्यानंतर सेकंडरी आणि मायक्रो न्यूट्रंट, आपण 3 ग्रेड हे वापरत असतो। त्यामध्ये NPK नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश हा झाडांना, कोणत्याही वनस्पती असो, कोणतीही फळबाग असो, त्याला NPK देत असताना या 3 घटकाचा 60% रोल असतो। म्हणजे जास्त प्रमाणात आपल्याला NPK द्यावं लागतं, कारण प्रथम अन्नद्रव्य म्हणून NPK याला संबोधलं जातं आहे। त्यानंतर सेकंडरीमध्ये आपण बघितलेलं कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे 3 घटक आपल्याला 30% झाडाची डिमांड असते। म्हणजे NPKच्या तुलनेमध्ये आपण सेकंडरी 30% वापरायचं असतं। त्याच्यानंतर मायक्रो न्यूट्रंट, जसं आपण अन्न भाजी वगैरे बनत असताना मीठ असेल, तिखट असेल, हळद असेल, मसाले असेल, हे आपण चवीपुरते वापरतो। त्याच प्रकारे आपण झाडांना खत देत असताना मायक्रो न्यूट्रंट, जसं की फेरज असेल, मॅग्नीज असेल, कॉपर असेल, मॉलिब्डेनम असेल, बोरॉन असेल, झिंक असेल, आपण एकूण NPK सेकंडरी यांच्या तुलनेत आपण हे 10% वापरतो आणि तेवढीच गरज असते। परंतु आता प्रॉब्लेम काय झालेला आहे, आता गव्हर्नमेंटचा दोष म्हणा किंवा कुणाचाही दोष म्हणा, कंपनीचा म्हणा, कुणाचा तरी दोन्हीपैकी एक स्कॅम। तर स्कॅम कसा, आपल्याला स्टँडर्ड कंपनीचे खतं सध्या अवेलेबल होत नाही आहे। मग त्यामध्ये जुवारी, जसं की जे किसन जुवारीचे खतं आपल्याला अवेलेबल होत नाही आणि महादनचे सुद्धा खतं आपल्याला ठिकाणी आजच्या परिस्थितीमध्ये अवेलेबल नाही आहे। तर आपण अशा वेळेस काय करायचं, आपल्याला रिपोर्ट तर आला पाहिजे, आपण खतं देतो, आपल्याला त्याचा परिणामसुद्धा जाणवला पाहिजे। तर मग आपण 10-26-26, 12-32-16, 19-19, 20-20-013 असेल, 18-46 असेल, तुमचं 9-24-24 असेल, हे खतं आपल्याला या ठिकाणी आज मिळत नाही आहे। तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना या ठिकाणी गैरसोय निर्माण झाल्यासारखी वाटते आणि आपलं वर्ष वाया जाऊ नये, आपल्या फळबागेला खत देत असताना आपलं हे वर्ष जाऊ नये, याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण काय करायला पाहिजे, जसं की आपण बोगस कंपनीचे 10-26-26 किंवा 12-32-16 घेत असेल, त्याचं जर आपल्याला रिपोर्ट येत असेल, तर आपण सोपी पद्धत आजच्या कंडिशनला जुवारीची किंवा महादनचं जर स्पेशल नायट्रोजन म्हणजे युरिया आज जर आपल्याला कुणाला मिळत असेल तर घ्या, त्याच्यामध्ये फॉस्फरस मिळत असेल तरी घ्या आणि पोटॅश मिळत असेल तर घ्या, जेणेकरून आपण स्वतः ग्रेड बनवू। तर मग अशा कंडिशनमध्ये आपण काय करायचं, युरियाची 1 बॅग घ्यायची, 2 बॅग ह्या फॉस्फेटच्या घ्यायच्या, त्याच्यानंतर 1 बॅग आपण पोटॅशची घ्यायची, एकंदरीत आपण 3 बॅगेचं कॉम्बिनेशन करायचं। युरिया, फॉस्फेट, पोटॅश आपण हे 3 बॅग एकत्र मिक्स करा। आपण प्रति झाड 10-26-26 जर 1 किलो देत असाल, तर आपण या ठिकाणी युरिया, फॉस्फेट, पोटॅश जे मिक्स करतो 3 खताचं कॉम्बिनेशन, तर हे आपण डायरेक्ट 2 किलो द्या। म्हणजे आपल्याला रेटमध्ये तेवढंच पडेल आणि प्रमाणही चांगलं पडेल, जेणेकरून 3ही घटक व्यवस्थित मिळेल। आपल्या लक्षात आलं का, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश, युरिया, फॉस्फेट, पोटॅशच्या वेगवेगळ्या बॅगा घ्या। 1 बॅग युरिया घ्या, 2 बॅग फॉस्फेट घ्या, 1 बॅग पोटॅश घ्या। पोटॅशमध्ये काय घ्यायचं आपल्याला, MOP, म्युरेट ऑफ पोटॅश, MOP, SOP नाही घ्यायचं, आपण MOP जे की 1600 रुपयाला बॅग मिळते 50 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश घ्यायचं आणि 3 बॅग मिळून आपण प्रति झाड जर 1 किलो, तर आपण या ठिकाणी 2 किलो म्हणजे डबल डोस करा। जसं की आपण 10-26-26 500 ग्रॅम देत असेल झाडाच्या वयानुसार, तर त्या ठिकाणी आपण हे 3ही मिक्स करून 1 किलो द्या। जर आपण ऑलरेडी 1 किलो देत असेल 10-26-26, तर हे 3ही मिक्स करून आपण 2 किलो वाढा, म्हणजे डबलचं प्रमाण करा। तर त्याच्यानंतर आपण सेकंडरी आणि मायक्रो न्यूट्रंट चांगल्या कंपनीचे आपण हे खतं वापरायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला रिपोर्ट दिसायला पाहिजे। बोगस कंपनीचे खतं औषधी वापरू नका, जेणेकरून तुमचं नुकसान होईल। तर शेतकरी मित्रांनो, आज रोजी आपल्याला खतं मिळत नाही, जुवारी त्याच्यानंतर महादन या 2 कंपन्यांचे रिपोर्ट चांगले आता, यांचे खतं स्टँडर्ड असल्या कारणाने आपल्याला जर सुटं मिळालं तर आपण बिंदास त्याचा ग्रेड तयार करा आणि आपल्या बागेला वापरा, जेणेकरून आपल्याला रिपोर्ट चांगला येईल। त्याच्यासोबत आपल्याला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, NPK असेल, सेकंडरी असेल, मायक्रो न्यूट्रंट असेल, शेणखत असेल, तुमचं गांडूळ खत असेल, जैविक खत असेल, कोंबडी खत असेल किंवा तुमचं मळीचं खत असेल, हे सर्व करूनही आपल्या झाडावर थोडासा कमी रिझल्ट आल्यासारखा ज्याही शेतकऱ्यांना वाटतो, त्या शेतकऱ्यांनी बिंदास्त इफ्को कंपनीचं असेल
किंवा तुमच्या कोणत्याही ऑदर वनिता असेल, साविल असेल, ॲग्रिकॉन असेल, कोणत्याही कंपनीचे आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त जर आपण विद्यापीठाचे सुद्धा आपण जर जीवाणू घेतले, त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा असेल, ॲझोडोबॅक्टर असेल, सुडोमोनास असेल, KMB असेल, PMB, तुमचे जेही जीवाणू मिळत असेल तुम्हाला विद्यापीठात जसे बायोमिक्स नावाने येतात, तर तुम्ही ऑदर कोणत्याही चांगल्या कंपनीचे जर त्या ठिकाणी बॅक्टेरिया एकरी 3 लिटर पावडर फॉर्ममध्ये 3 किलो घ्या, लिक्विड असेल तर 3 लिटर, एकरी 3 लिटर वर्षामध्ये आपण 2-3 वेळेस जर याची ड्रिचिंग केली, डेव्हलप करून द्या लागलं तर 200 लिटर ड्रममध्ये आपण जसं की गूळ वापरतो 1 किलो, त्याच्यानंतर 1 किलो डाळीचं पीठ वापरतो, असं 48 घंटे तुम्ही त्याला डेव्हलप करा, त्याच्यानंतर तुम्ही बागेला द्या, जेणेकरून तुम्ही दिलेलं खतं हे आपटेक होतील. आणि आपटेक होत असताना तुम्हाला माहिती आहे बॅक्टेरियाच्या माध्यमातून शेवटची स्टेज बॅक्टेरिया असते, बॅक्टेरियाद्वारे झालेल्या विघटनाचं जे खत तेच झाड आपटेक करतं आहे. तुम्ही स्वतः दिलेलं किंवा किडी इन्सेक्ट असेल, उदय असेल, उन्ने असेल, त्यांनी डिकम्पोज केलेलं नाही. शेवटची स्टेज ही बॅक्टेरियाची असते. बॅक्टेरियाच्या शेवटच्या स्टेजमधून जे डिकम्पोज झालेलं अन्नद्रव्य असते जमिनीमध्ये तेच झाडं उचलत असतात. त्यामुळे बॅक्टेरियाची आपल्या जमिनीमध्ये खूप गरज असते, जेणेकरून आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढेल, जमिनीची आपल्या गुणवत्ता सुधारेल. त्यासाठी बॅक्टेरिया सोडा. तर NPK द्या, सेकंडरी द्या, मायक्रोन्यूट्रन द्या. तुम्हाला रिपोर्ट कमी वाटला तर बॅक्टेरियासुद्धा त्या ठिकाणी सोडा, जेणेकरून आपल्या बागेला चांगल्या प्रकारे माल लागेल, आपल्या जमिनीची सुपीकता त्या ठिकाणी सुधारेल. तर शेतकरी मित्रांनो, 86व्या भागामध्ये आज रोजी आपल्याला खताचा जो तुटवडा भासतोय, तर त्यावर आपण सोल्युशन म्हणून NPKचा आपण सेपरेट ग्रेड तयार करा. आणि तुम्हाला माहीत असेल आपण बरेच वेळेस बोललेलो आहे, जसं की ग्रेड असता 12-32-16 फुलकरीचे हार्मोन्स तयार करतोय, 10-26-26 फळाची प्रत सुधारण्याचं काम करतोय, 19-19 ओव्हरऑल झाडामध्ये तुमच्या डेव्हलपमेंटचं काम करतोय, तुमचं 18-46 झाडामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढतो, 18-46मध्ये आपण डायअमोनियम DAP डायअमोनियम फॉस्फेट ज्याला म्हणतो, तर 18-46 रोगप्रतिकार शक्ती वाढवतोय, 12 फुटवे काढतोय, 13-0-45 तुमच्या सेल्स मल्टिप्लायचं काम करतोय, त्याच्यानंतर 0-0-50 तुमच्या फळाची साईज वाढवून फळाचा रंग वाढवण्याचं काम करतोय, तुमचे 0-52-34 0-60-20 0-49-32 झाडामध्ये स्टोरेज तयार करण्याचं काम करतो. तर ग्रेडवाईज आपण झाडामध्ये परिवर्तन हे करून घेत असतो. परंतु आपण जर अशा पद्धतीचं मिश्रण मिक्स केलं, 1 बॅग युरियाची, 2 बॅग फॉस्फेटच्या, 1 बॅग पोटॅशची, तर आपल्याला फळ धारण्याला किंवा झाडाची कॅनोपी सुधारण्यासाठी, ग्रीनरी आणण्यासाठी, ओव्हरऑल कामासाठी हा ग्रेड तुम्ही बनवा. जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही. 1 बॅग युरिया, 2 बॅग फॉस्फेट, 1 बॅग पोटॅश असं मिश्रण तुम्ही मिक्स करा. 4 बॅग बनता इथं. 1 बॅग युरिया, 2 बॅग फॉस्फेट आणि 1 बॅग तुमची पोटॅश, 4 बॅग घ्या, व्यवस्थित मिक्स करा. तुम्ही जर 1 किलो डोस देत असेल 10-26-26 12-32-16चा, तर याचा डबल करा, 2 किलो करा, जेणेकरून आपल्याला रिपोर्ट त्या ठिकाणी चांगले येईल. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजून एक सांगतो, यावर्षी वातावरणामध्ये जी आपण खराबी बघितलेली, बऱ्याचशा शेतकऱ्याची अवेळी पानगळ झालेली आहे. म्हणजे स्टोरेज तयार होण्याच्या अगोदरच ज्यांची पानगळ झालेली आहे, अशा शेतकऱ्यांना थोडंसं यावर्षी कमी फळधारणामध्ये समाधान मानावं लागेल. परंतु ज्याही शेतकऱ्याची आत्तापर्यंत पानं टिकून राहिलेली झाडावर, पानाची संख्या भरपूर आहे, पानामध्ये ग्रीनरी असेल आणि ज्यांनी स्टोरेजच्या फवारणी घेतल्या असेल त्यांना मात्र भरपूर फळं यावर्षी लागणार आहे. परंतु ज्यांची पानगळ अवेळी झालेली आहे त्यांना मात्र यावर्षी कमी फळामध्येच समाधान मानावं लागेल. तर शेतकरी मित्रांनो, आशा करतो 86व्या भागामध्ये आपण ज्याविषयी डिस्कस केली तर अर्थात तुम्हाला समजलं असेल अशी आशा करतो. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा.